पाहतो या ठिकाणी कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या चौकामध्ये कोल्हापूरच्या या ठिकाणी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येत आहे आणि ज्या पद्धतीनं प्रशांत कोरटकर याने इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी दिली त्याच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा जो इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून दिला आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतो कोल्हापुरातल्या या खानविलकर चौकामध्ये हे सर्व निषेधाचं आंदोलन जे आहे ते वेगवेगळ्या टप्प्यावरती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि कोल्हापूरमध्ये पोलीस छावणीचं स्वरूप जे आहे ते कोल्हापुरातील या वेगवेगळ्या रस्त्यांना जे आहे त्या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतोय निषेधाचे देखील या ठिकाणी बॅनर्स लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर वाल्मिक कराडच्या पोस्टर असलेले देखील देवेंद्र फडणवीसांसोबतचा फोटो असलेला देखील पोस्टर या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आंदोलकांकडून आणि वेगवेगळ्या पद्धतीचे पोस्टर्स घेत या ठिकाणी हे कार्यकर्ते जे आहेत ते पोहोचलेले होते। मात्र या सर्व कार्यकर्त्यांना जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, कोल्हापूर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्याच्या वेळी इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला। त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी त्या आधीच ताब्यात घेतलेलं आहे। राहुल सोलापूरकर आणि हे प्रकरण त्यासोबत प्रशांत कोरटकर प्रकरणामध्ये कोल्हापूरमध्ये इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं। खानविलकर पेट्रोल पंपाच्या जवळच या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते मात्र अजूनही आंदोलन करण्यावर ठाम असल्याचं देखील दिसतंय। व्हिडिओ सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।